इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज समोर मोहाचा वृक्ष दिसतो आहे. तर या वृक्षामध्ये ह्याला जी आता मोहाची जी फळं लागलेली आहे, या फळांची एक रानभाजी जी आहे ती आपण करू शकतो. ही फळं काढलीत आणि याची भाजीचं पुढे प्रात्यक्षिक घेणार आहे. हा मधुका इंडिका. याच्यामध्ये दोन प्रकारची मोहाची झाडं आहेत. एक मधुका इंडिका, मधुका लॉंगिफोलिया. तर हा वृक्ष साधारण 20 ते 25 वर्षाचा असावा. तर ही मोहाची जी फळं आहेत, ही फळं कच्ची असताना या फळात याच्यामधनं बी काढायचं. हे बी जे आहे ह्याला टोळंबी म्हटलं जातं. ही वाळवून यापासून तेल निघतं. पण ही मॅच्युअर झाल्यावर ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण चांगलं वाढतं. पण कच्च्या असताना जर कधी ही फळं असली तर ही एक रानभाजी म्हणून आहे. कुठलंही केमिकलचा स्प्रे नसलेले किंवा याला कुठलंही केमिकल इनपुट नसलेलं हे एक सुरक्षित आणि खाण्यायोग्य फळ आहे. याची आपण भाजी करू शकतो. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण याची भाजीचं प्रात्यक्षिक वगैरेही दाखवणार आहोत. तर ही अशी जे अशा ज्या वेगवेगळ्या रानभाज्या आहेत, या वेगवेगळ्या रानभाज्या ज्या आहेत, आपण साधारण 40 ते 45 प्रकारच्या रानभाज्या या सीझनमध्ये आपण हे दाखवणार आहे. तुम्ही जर कधी तुमचे फार्म हाऊस असतील आणि तुमच्या ह्याच्यामध्ये जर कधी मोहाची झाडं असतील, तर तुम्ही ह्या मोहाच्या झाडाची अशी साधारण थोडीफार कच्ची फळं जी आहे ती काढून त्यातनं बी काढून ही फळं ही सुकवून ठेवावीत. ही सुकवून ठेवल्यानंतर याची भाजी कशी करायची हे आपण पुढच्या एका प्रात्यक्षिकामध्ये किचनमध्येच त्याच्या भाजीचं एक प्रात्यक्षिक हे करणार आहोत की याच्या भाज्या कुठल्या कशा प्रकारे आपण याची भाजी करून खाऊ शकतो. याच्यापासून जे काही भाज्या व्यतिरिक्त जे पुन्हा आणखीन याचं जे बी आहे, टोळंबी जी ज्याला म्हटली जाते, ती टोळंबी मिळणार आहे. साधारण एक 40 किलो टोळंबी ह्या झाडापासून मिळू शकते. ती वाळवल्यानंतर त्यातनं निवडून वगैरे जी 40 किलो टोळंबी आहे त्यापासून आपण तेल काढू शकतो. ते इडेबल आहे. साधारण 40% तेल धरलं तर तरी 16 किलो ऑइल. नंतर या झाडापासून मिळालेली साधारण 50 ते 60 किलो फुलं. पुन्हा ह्या भाजी हे एवढं हे म्हटल्यानंतर आणि मोहाच्या पानांच्या पत्रावळ्या सुद्धा केल्या जातात. आपण आता बघितलं की मोहाच्या फळापासून एक रानभाजी जी तयार होते ती. आता सुरुवातीला काही फळं जी आपण काढली, जी त्यातली चांगली मोठी फळं आहेत त्याची साल काढून आपण ती वाळवून ठेवलेली आहे. आता जी पुन्हा आणखीन मोहाची जी फळं आहेत, आता त्याचं आपल्याला एक करता येईल की त्याचं तेल काढायचं आहे. पण मग आता ते प्रत्येक बी, एक-एक बी फोडून त्यातनं टोळंबी वेगळी काढणं, हे जरा जिकिरीचं काम आहे. त्यासाठी साधारण एक पारंपरिक पद्धत ही अशी केली जाते, की हे बी ओलं करायचं. ओलं करून साधारण एक फरशीवर वगैरे हे टाकलं, की त्याच्यावर टाईल फिरवायची. टाईल फिरवली, की त्याचं साल वेगळं निघतं आणि बी म्हणजे ती सोलली जाते आणि त्याचं हे हे या पद्धतीने हे बी काढलं जातं. ही साधी पद्धत आहे, कमी कष्टाची. फक्त बी ओलं करायचं आणि हे अशा ह्या पद्धतीने याचं हे चालू आहे. आता हे हे पहा हे कसे हे करतायत. त्यानंतर हे सगळं बी गोळा केलं. गोळा करून पुन्हा हे उर्वरित जे त्यातनं ज्याच्यावर साल निघाले ते निवडून पुन्हा त्याच्यावर हं. हां, आता ते झाल्यानंतर मग मात्र हे बी जे आहे, हे आपण हे आता वाळवतोय. हे आता या वाळवायच्या 1-2 पद्धती आहेत. एक ज्यावेळेस ऊन असलं तर उन्हातही वाळवायची. अन्यथा साधारण एक एक जाळीवर खाली एक कपडा टाकायचा. त्याच्यावर जाळी आणि लोखंडी एक जाळी असते, ती जाळी टाकायची आणि त्याच्यावर ही पसरवून द्यायचं. खालून जी त्याला ती उष्णता जी मिळते आहे, आता ही पद्धत आहे. हां, आता ही जी बी सुकवायची जी पद्धती ही अशी आहे, की साधारण खालून थोडंसं असं त्याला हीट दिली, की त्या जाळीवर जे बी आहे, ते सुकवायची पद्धत. ऊन जर कधी नसलं आणि पावसाळ्यात आणि नॉर्मली ही जी आहे, हे पावसाळ्यातच येतं. आता हे बी जे आपण वाळवलेलं आहे, हे साधारण बऱ्याच ठिकाणी घाणे आहेत, काही ठिकाणी लाकडी घाणे आहेत आणि काही ठिकाणी
इलेक्ट्रिक याच्यावर चालणारी घाणी आहेत. आता हे या पद्धतीने याचं हे तेल काढतायत घाण्यावरचं. ही तेल काढायची यांची ही पद्धत आहे. यामध्ये हे बी प्रेशरने हे निघतंय, हे तेल खाली पडतंय आणि हे तेल हे आलं, खाली आलं. हे साफ करून आणि हे याच्यामध्ये ही एक डब्यामध्ये ही एक गाळणी लावलेली आहे. ती गाळणीमध्ये गाळून ते तेल डब्यात भरलं जातंय. हे पहा. आता हे जे तेल आता हा घाणा जो आहे हा म्हणजे इलेक्ट्रिक ऑपरेटेड आहे. हां, हा जो एक्सपिलर आहे याच्यामध्ये ते बी टाकून ह्या पद्धतीने इथे हे तेल काढतायत. नॉर्मली इथली जी मंडळी आहे ग्रामीण भागामधली की जे साधारण ज्यांचं वास्तव्य जंगलामध्ये आहे, त्यांना आता ह्या एक्सपिलरवर यांचं हे तेल काढणं चालू आहे. साधारण तेलाचं पर्सेंटेज जे आहे याच्यामध्ये वेगळे जितकं बी वाळवलेलं आहे त्या प्रमाणात याचं तेल निघतं आहे. आणि तेल निघाल्यानंतर आता ही जी काही पेंड आहे, या पेंडमध्ये अजूनही बऱ्यापैकी तेल आहे. आता याची मर्यादा आहे. त्याच्यामुळे यामधलं ही जी पेंड आहे, ही पुढे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे ही खत म्हणून वापरली जाणार आहे. आता हे बियांचे असे डबे भरलेले आहेत त्यांनी ही पेंड आहे. आता ही पेंड जी आहे हे खत म्हणून म्हणजे सेंद्रिय खत आपण याला म्हणू शकतो. ज्यांच्याकडे गोबर गॅस आहे, त्या गोबर गॅसमध्ये जर कधी यांनी ही पेंड टाकली तर यापासून त्यांना याची स्लरीसुद्धा मिळते. ऑर्गॅनिक मॅन्युअर तर मिळणारच आहे, पण यापासून त्यांना तो एक गॅसही मिळणार आहे. जे गोबर गॅसमध्ये शेणाबरोबर जर कधी मिक्स केलं तर यामधला जो हे मिथेन आहे तो आपल्याला थोडासा वाढून मिळणार आहे. हा मिथेन निघेल म्हणजे आपला याच्यामधनं पहा आधी फुलांपासून लाडू झाल्यानंतर गोड पुऱ्या, दशम्या वगैरे ज्या आहेत त्या आपण करू शकतो. त्यानंतर फळं जी आहेत त्यांची ती भाजी म्हणून तिचा उपयोग करू शकतो. त्यानंतर ही जी टोळंबी आहे, टोळंबीपासून तेल काढलं जातं. तेल काढल्यानंतर उरलेला जो केक आहे, म्हणजे जो उरलेला भाग आहे तेल काढल्यानंतर, तर तो आपण एक सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो किंवा त्याचं आणखीन एक बाय प्रॉडक्ट आहे. आपण हे गोबर गॅसमध्ये सुद्धा शेणाबरोबर वापरल्यानंतर यातूनही आपल्याला हे गॅस मिळणार आहे. तो उपयोग झाल्यानंतर जी स्लरी आहे त्याच्यामध्ये जर कधी आपण रॉक फॉस्फेट टाकलं तर आपल्याला उत्कृष्ट पद्धतीचं एक सेंद्रिय खत मिळणार आहे. म्हणजे आता हाही एक कल्पवृक्ष झाला. पानांपासून पत्रावळ्या, फुलांपासून वेगवेगळे पदार्थ. दारूमुळे याला बदनाम केलेलं आहे. पण फुलांपासून लाडू, त्याच्यानंतर मग दशम्या, पुऱ्या वेगवेगळे हे याच्यामध्ये आपण बनवू शकतो. नंतर बियांपासून तेल निघालंय. तेल निघाल्यानंतर जी पेंड आहे त्याच्यापासून आपण गॅस घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जी स्लरी निघेल, ती स्लरी आपण पुन्हा ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून म्हणजे यातला कुठला पार्ट वाया गेला. ज्यावेळेस झाडाचं वय होईल किंवा झाड आपण तोडलं तर त्याच्यापासून जो लाकूड आहे, तो आपल्याला फर्निचर वगैरेसाठी आपणही वापरू शकतो. पण हे झाड साधारण एक 60 ते 80 वर्ष किंवा 100 वर्ष आपल्याला उत्पन्न देऊ शकतं. त्यामुळे निसर्गाने जे दिलेलं आहे, ही निसर्गाची देण आहे. निसर्गाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे. फक्त आपण ते वापरू शकत नाही, हे आपलं दुर्दैव. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर कधी पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. YouTube, Facebookला लाईक करा आणि हे वेगवेगळे व्हिडिओ ही आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी यातनं ज्याला जे बेनिफिट घेता येतील ते घेऊ शकतात. त्या पद्धतीने आपल्याला याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपणच ठरवायचं आहे. फक्त निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे त्यातनं आपण काय घेऊ शकतो याच्यावर विचार करून ह्याचा थोडासा आणखीन अभ्यास करून याच्यावर आपल्याला आणखीन बरंच काही करता येऊ शकतं. सध्या जे आहे आपण सगळीकडे आता या पद्धतीत वाचतोय की आपल्याला पूर्ण दिवसामध्ये शुद्ध अशी कुठली गोष्ट मिळते? नाही. मग या रानभाज्या आहेत त्याच्यावर कुठलेही केमिकल नसतात. त्याचं ह्याच्यापासून तेल निघतं. पण अजून काही लोकांचे गैरसमज मग याला फिल्टर नाही. पण फिल्टर करायच्याही पद्धती आहे. तेही आपण एकदा फिल्टर करून घेणार आहे.
ते फिल्टर कसं करायचं ही मंडळी आता वर्षानुवर्ष ही वापरत आलेली आहे ती. ही खाण्यासाठीच वापरतायत. मग ती वापरतायत तर मग आपण वापरू का नाही शकत? तर ह्या पद्धतीने जर कधी केलं, काही नाही तेल जे आहे कढईत टाकायचं, गरम करायचं, त्याच्यामध्ये लिंबू कापून टाकून द्या. तर याचा जो कडवटपणा जो आहे तो कमी होतो. याला एक लिंबाचा थोडासा एक एक फ्लेवर टिंच मिळतो आणि नंतर ते तेल गाळून घ्यायचं. थोडा हिंग टाकला तर आणखीन त्याचा तो एक थोडासा अरोमा जो आहे तो हे तयार होतो. म्हणजे आपण तेल वापरल्या, पानांपासून पत्रावळ्या वापरल्या, फुलांपासून वेगवेगळे पदार्थ वापरले. त्याच्यानंतर फळांच्या भाज्या केल्या, तेल केलं, गॅस केला आणि पुन्हा उरलेला म्हणून खत. हे जे आपण आयातीत तेल वापरतोय, की ज्याच्यापासून पेट्रोल, त्याच्यानंतर मग वेगवेगळे गॅस, त्याच्यानंतर मग हे सगळं प्लास्टिक, काही केमिकल्स आणि त्यानंतर ते डांबर. पण हे निसर्गाने दिलेलं आपलं हे एक वरदान आहे आणि याचा आपण निश्चित याचा फायदा घ्यावा. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.